ब्लॉग करण्याचं कारण की आज माझी होती ब्राईड, सो मी मॉर्निंगमध्ये लवकर उठलेली, सगळं रील्स बनवते म्हणून तेवढ्यात मला ब्राईडचा कॉल आणि मला निघावं लागलं आणि मिस्टर डी मला सोडायला निघाले. आम्ही जात होतो आणि पुढे मला पिकअप करण्यासाठी ब्राईडच्या फॅमिलीमधून येणार होते, त्याने आले आणि तिथून आम्ही पुढे निघालो. गावाकडे होती ऑर्डर ही, मग त्यामध्ये तुम्हाला समजत असेल की रोड कसा असतात. आणि आम्ही घरी पोचलो. घरी पोचल्यानंतर आम्हाला एक रूम दिली आणि तिथे एक जाम प्रॉब्लेम असा झाला की तिथे नव्हता फॅन, नाही प्लग. आम्हाला खूप टेन्शन आलेलं आणि लगेचच पटपट आम्ही काहीतरी जुगाड करून दुसरी रूम मिळवली. आणि ब्राईडचे बिफोर आफ्टर पिक मी तिथे घेतलेले आहेत हे रील्ससाठी. मग तिथून मी हेअर प्रिपरेशन स्टार्ट केले आणि फास्ट करत होते कारण की खूप लेट झालेले आणि 2 लुक होते ब्राईडचे आज. आणि मला खूप टेन्शन लागलेलं की कालच हळद झालेली होती. हळद झाल्यानंतर ब्राईडला जास्त हळद लावल्यानंतर मेकअप सेट व्हायला टाईम लागतो आणि फेस तिचा खूप ड्राय झालेला, सो टेन्शन तर होतंच. बट मी ट्राय करत होते की सर्व काही व्यवस्थित होण्याचा आणि वेळ जाऊ नये म्हणून मी फास्ट आधी हेअरस्टाईल तुम्ही बघू शकता की तिथे मी आले हे पाहून त्यांच्या फॅमिलीमधले खूप जण खुश झालेले, कारण मला रील्स वरती पाहत होते, इंस्टावरती पाहत होते आणि मी तिथं आले तर त्यांनी खूप खुश झालेले आणि त्यांनी मला सांगत होते, कॉम्प्लिमेंटली देत होते की त्यांचं म्हणणं होतं की इंस्टापेक्षाही मी रिअल लाईफमध्ये खूप छान दिसते. सो वेगळा पार्ट आहे तो. बट मला माझं फोकस होतं की मला फास्ट मेकअप करायचं होतं. माझी ब्राईड वेट करत होती आणि कालच हळद झाल्यामुळं ब्राईडच्या फेसवरती मेकअप कसा सेट होणार मला टेन्शन होतं. आणि हे जो मेकअप आहे तुम्ही पाहू शकता, इतका सटल मेकअप झालेला, मी खूप खुश झालेली. त्याच्यानंतर हे सनलाईटमध्ये मी व्हिडिओ घेतलेला आहे. तुम्हाला मला दाखवायचं होतं की बुद्धिस्ट ब्राईड थोडंसं मला शो करायचं होतं, तुम्हाला दाखवले मी. बट मी तिथून सेकंड लुक करून निघाले. सेकंड लुकचे मला फोटो भेटलेले, मी बाय करत होते इथून. प्लस मी घरी आलेले लाईट लावली. मी लाईट लावल्यानंतर तुम्हाला दाखवले. ओ माय गॉड, इतकं थकलेले मी. खूप गावाकडे ऑर्डर होती, रस्ता बरोबर नव्हता, खूप टेन्शन आलेला. तसेच ब्राईड केली. मेकअप आर्टिस्टची लाईफ इझी नसती. सो दॅट्स रिअल सेंटेन्स. इझी नसती, दिसतं तेवढं सोपं नसतं. खूप टायर्ड झाली होती मी, खूप थकली होती आणि मला खूप आरामाची गरज होती. आणि मी घरी आल्यानंतर हेच बोलत होते, मी खूप थकले, आय एम व्हेरी टायर्ड. तुम्ही फेस बघू शकता, तरी पण एक खुशी होती माझ्या चेहऱ्यावर. आजची माझी ब्राईड पूर्ण हॅप्पी होती. मला खूप छान वाटलं आणि तिच्या घरचे पण खूप छान हॅप्पी होते. आणि प्लस माझे रील्स पाहणारे मला खूप सारे तिथे भेटले होते. मला खूप छान वाटलं. आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कळवा. आणि असेच ब्लॉग माझे तुम्हाला बघायला आवडतात का तेही मला कमेंटमध्ये कळवा. आणि कोणत्या विषयावरती मी तुम्हाला ब्लॉग पाहिजे पाहायला ते मला कळवा. थँक्यू.